दरम्यान या संदर्भात दिल्लीमधल्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी तशीच मागणी केलेली होती। तर आपण पत्र लिहिणार असल्याचं देखील रोहित पवार यांनी सांगितलेलं होतं। हमारी एक बहुत बड़ी मांग है कि ये जो मंत्री है एविएशन मिनिस्टर, उनका रेजिग्नेशन, ये डेफिनेटली हम उनकी मांग करते हैं कि उनका रेजिग्नेशन लिया जाए। मोदी साहब को भी, अमित शाह जी को भी वो मांग हम कर रहे हैं और लीडर ऑफ अपोजिशन राहुल जी गांधी, उनको भी हम विनती करते हैं कि ये विषय आप अपने हाथों में ले और ये जो एविएशन मिनिस्टर है, जो टीडीपी इस पार्टी के हैं, उनका रेजिग्नेशन लेना ही चाहिए। रोहित पवारजी यांनी संजय राऊत यांना गुरु करून घेतलंय आणि संजय राऊत यांचं शिष्य होण्याचं काम त्यांनी केलंय। रोज उठायचं आणि तेच प्रश्न उपस्थित करायचे। मी पहिल्या दिवसापासून बघतोय, अजितदादा पवार यांचा अपघात झाला तेव्हापासनं रोहित पवार रोज उठून तेच प्रश्न विचारत आहेत। या संपूर्ण अपघाताची केंद्र सरकारकडनं चौकशी सुरू आहे, राज्य सरकारकडनं चौकशी सुरू आहे। ही सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यायला हवी। या संदर्भात काही पुरावे असतील तर निश्चितपणे ते पुरावे ऑथॉरिटीकडे देण्याचा अधिकार रोहित पवारांना आहे, परंतु ते पुरावे तुम्ही ऑथॉरिटीकडे देणार नाही। रोहित पवार फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी रोज पत्रकार परिषद घेत आहेत का, हा माझा सवाल आहे।